या आंदोलन स्थळी तुम्ही या. मी ते सांगितलं की तुम्ही उद्या येणार आहात, तर त्यावेळेला मी दादांना म्हटलं की तुम्ही उद्या यायला पाहिजे. तुम्हाला 4-5 तास प्रवास करून यावं लागेल, 300-350 किलोमीटर प्रवास करून यावं लागेल. त्यावेळेला दादांचं उत्तर होतं 850 किलोमीटर मी महाराष्ट्रात पायी चाललोय. 350 किलोमीटर माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. दादांना मी बोलण्याची आता विनंती केली. दादांनी सांगितलं मी बोलणार नाही, कारण हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि या विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थी जे भूमिका घेतील त्या प्रत्येक भूमिकेच्या सोबत मी असणार आहे. आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. या ठिकाणी 4 जणांनी आमरण उपोषण जाहीर केलेलं आहे. दादांनी स्पष्ट सांगितलं जर माझे युवक 4 जण आमरण उपोषण करत असतील तर उद्या नोटिफिकेशन येईपर्यंत मी पण अन्नाचा कण घेणार नाही. दादाला मी विनंती करतो की तुम्ही असा निर्णय घेऊ नका. ते म्हटलं मी युवकांच्या सोबत आहे. त्या 4 जणांना जी यातना सहन करावी लागते ती यातना 6 जणांना जी यातना सहन करावी लागते ती मलाही झाली पाहिजे आणि सरकारपर्यंत ती पोहोचली पाहिजे. सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा पवारांमधला पहिला नेता आहे जो जमिनीवर बसलेला आहे. पवारांच्या कुटुंबातून जमिनीवर बसलेला एकही नेता नव्हता. हा नेता आहे तो जो आज जमिनीवर विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी आलेला आहे. त्यामुळे रोहित दादा तुमचे खूप खूप आभार की तुम्ही विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेवटपर्यंत राहणार ही भूमिका तुम्ही घेतली, याबद्दल तुमचे खूप खूप आभार.